नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या वार्षिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. पुढचे 3 दिवस तब्बल 60हून अधिक महाविद्यालयं या प्रदेशातल्या सगळ्यात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एकामध्ये विजेतेपदासाठी लढणार आहेत. पण एवढा मोठा कार्यक्रम कोण आयोजित करतं? चला जाणून घेऊया. हो, ही फक्त एक स्पर्धा नाहीये, तर हा एक खराखुरा महासंग्राम आहे. या प्रदेशातले सर्वोत्तम तरुण खेळाडू इथे आपलं कौशल्य दाखवणार आहेत आणि इथेच भविष्यातले तारे घडतात. पण एक मिनिट, या पडद्यामागं कोण आहे? म्हणजे बघा, शेकडो खेळाडू, अनेक प्रकारचे खेळ आणि तब्बल 3 दिवसांची स्पर्धा, हे सगळं नियोजन कोण करतं? तर या भव्य स्पर्धेचे शिल्पकार आहेत द न्यू कॉलेज. होय, या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी तेच करत आहेत. आयोजक असणं म्हणजे काही सोपं काम नाही. फक्त जागा बुक केली आणि झालं असं नसतं. वेळापत्रकापासून ते सुरक्षेपर्यंत प्रत्येक गोष्टीचं नियोजन करावं लागतं, जेणेकरून प्रत्येक खेळाडूला आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवण्याची संधी मिळेल. खरंच ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि यावर्षी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचं द न्यू कॉलेज कोल्हापूर यांनी हीच जबाबदारी उचलली आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच ही स्पर्धा शक्य होते आहे. तर द न्यू कॉलेजने नक्की कोणाकोणाला एकत्र आणलं आहे? अहो, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांची संख्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तब्बल 60हून अधिक महाविद्यालयं. विचार करा, प्रत्येक संघ विजयाचं स्वप्न घेऊन इथे दाखल होतोय आणि म्हणूनच ही या प्रदेशातली एक सर्वात चुरशीची स्पर्धा बनलीय. स्पर्धकांमध्ये काही मोठी नावं आहेत, जसं की बळवंत कॉलेज विटा, DKASC कॉलेज इचलकरंजी, जयसिंगपूर कॉलेज आणि कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी. थांबा, यादी अजून संपलेली नाही. यात महावीर महाविद्यालय कोल्हापूर, SGM कॉलेज कराड आणि विलिंग्डन कॉलेज सांगली यांचाही समावेश आहे. प्रत्येक संघ आपलं सर्वस्व पणाला लावण्यासाठी तयार आहे. आणि हे सर्व संघ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकवर एकत्र येणार आहेत. द न्यू कॉलेजनं खरंच या उच्चस्तरीय स्पर्धेसाठी एक योग्य मंच निवडला आहे, नाही का? तर या 3 दिवसांच्या स्पर्धेत नक्की काय काय अपेक्षित आहे? द न्यू कॉलेजने प्रत्येक दिवसासाठी एक जबरदस्त आणि रोमांचक वेळापत्रक तयार केलं आहे. या स्पर्धेची रचनाच अशी आहे की खेळाडूंच्या सर्व क्षमतांची परीक्षा घेतली जाईल. पहिला दिवस वेग आणि ताकदीचा, दुसरा दिवस तांत्रिक कौशल्य आणि सांघिक खेळाचा आणि तिसरा दिवस सहनशक्ती आणि अर्थातच चॅम्पियन ठरवणाऱ्या अंतिम सामन्यांचा. पहिला दिवस पूर्णपणे वेगाच्या नावावर असणार आहे. 100 मीटर स्प्रिंट आणि 4x100 मीटर रिले यांसारख्या स्पर्धांमध्ये खेळाडूंची स्फोटक शक्ती पाहायला मिळेल, जिथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. दुसऱ्या दिवशी मात्र लक्ष केंद्रित होईल ते तांत्रिक कौशल्यावर. लांब उडी आणि पोल वॉल्ट यांसारख्या स्पर्धांमध्ये अचूकता आणि तंत्राची गरज असते, जिथे एक छोटीशी चूकही खूप महागात पडू शकते. तिसरा दिवस म्हणजे सहनशक्तीची अंतिम परीक्षा. हाफ मॅरेथॉन खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांची कसोटी पाहणार, तर 4x400 मीटर रिले फायनल्समध्ये विजेतेपदावर शिक्कामोर्तब होईल. पण या सगळ्या स्पर्धांमधून विजेता नक्की निवडला कसा जातो? चला गुणपद्धती आणि विजयाच्या नियमांवर एक नजर टाकूया. हे बघा, गुणपद्धती एकदम सोपी आहे. तुम्ही जितकं वरचं स्थान मिळवाल तितके जास्त गुण तुमच्या संघाला मिळतील. पहिल्या स्थानासाठी 7 गुण, तर 6व्या स्थानासाठी 1 गुण. प्रत्येक गुण संघाला चॅम्पियनशिपच्या 1 पाऊल जवळ घेऊन जातो. 1 मिनिट, पण समजा गुणांमध्ये बरोबरी झाली तर? म्हणजे 2 संघांचे गुण सारखेच झाले तर विजेता कसा ठरवला जातो? टायब्रेकरचा नियम अगदी स्पष्ट आहे. ज्या संघाने जास्त सुवर्णपदकं जिंकली आहेत तो संघ विजेता. तिथेही बरोबरी झाली तर रौप्य पदकांची संख्या पाहिली जाते आणि त्यानंतर कांस्य पदकांची. यावरून कळतं की सर्वोत्तम कामगिरीला किती महत्त्व आहे. आणि शेवटी कोणत्याही स्पर्धेचा सर्वात महत्त्वाचा नियम, पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. यामुळेच खेळात निष्पक्षता आणि सर्व खेळाडू व अधिकाऱ्यांप्रती आदर कायम राहतो. तर मग द न्यू कॉलेजने इतक्या भव्यतेने आयोजित केलेल्या या शानदार स्पर्धेच्या शेवटी विजयाचा मानकरी कोण ठरणार हे आपल्याला येत्या काही दिवसातच कळेल. या रोमांचक स्पर्धेसाठी सज्ज व्हा.